नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय कपिला प्युअर स्टील, सायकल प्युअर अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, पॉवर्ड बाय कृषिथॉन, उद्यमी महाराष्ट्र, पार्टनर्ड बाय डॉक्टर चाटे होमिओपॅथी, मनीषा ॲग्रो सायन्सेस, संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टिलिटी सेंटर. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जेव्हा राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती त्यावेळी वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्टेजवर बसून एक नेता अत्यंत अस्वस्थ होता. त्या नेत्याचं नाव आहे जयंत पाटील. त्या दिवशी पहिल्यांदाच जयंत पाटील यांना एवढं भावूक झालेलं महाराष्ट्रानं पाहिलं होतं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही जयंत पाटील शरद पवारांसोबत कायम राहिले. राजकारण हे जेवढं आक्रमकतेनं खेळायचं असतं त्याहून जास्त ते थंड डोक्यानं आणि शांतपणे खेळायचं असतं याचं उत्तम उदाहरण जयंत पाटील यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलंय. जे शरद पवारांना साथ देतात शरद पवार त्यांना कधीच विसरत नाहीत. जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवारांना दिसते. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशी जयंत पाटलांची प्रतिमा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही आहे. पण जयंत पाटील यांना खरंच ती खुर्ची कुणावते का? राष्ट्रवादीच्या आगामी वाटचालीमध्ये जयंत पाटील कोणत्या भूमिकेत दिसणार? परिपक्व फळीतील नेत्यांपैकी एक असलेल्या जयंत पाटील यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन नेमकं काय आणि त्यासोबतच सध्याच्या राजकीय चित्रावरती त्यांची टिप्पणी काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी आपण एक एवी पाहूया. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते. लोकसभा निवडणुकांच्या निकालाने दिलेलं बळ घेऊन जयंत पाटील आता विधानसभेचं मैदान मारण्यासाठी सज्ज झालेत. मधल्या काळात राजकीय परिस्थिती बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तरीही हार न मानता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटलांनी पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. कदाचित त्यामुळेच की काय रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा नवा वाद पक्षातून माध्यमांपर्यंत आणि तिथून सर्वसामान्यांपर्यंत जाऊ लागला. एकीकडे हा वाद आणि दुसरीकडे स्वतः शरद पवारांनी जयंत पाटील हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा अशा अर्थाचं केलेलं सूचक वक्तव्य. या दोन्ही गोष्टींमागचा नेमका अर्थ काय? राष्ट्रवादीच्या नेतेपदावरून पक्षांतर्गत खरंच वाद आहे का? जयंत पाटील हेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का? आणि लोकसभेतल्या पराभवामुळे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणाऱ्या अजितदादांना जयंत पाटील आणि टीम कसं सामोरं जाणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भारती सहस्रबुद्धे. नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. जयंत पाटीलजी, स्वागत आहे तुमचं. खरं तर आत्ता ओळख करून दिली गेली. तुमच्या समोर काय आव्हानं आहेत ते सांगितले. मला ओळख करून देण्यात एक छोटीशी ॲडिशन करावीशी वाटते. गेला महिना दीड महिना आम्ही आमच्या बातम्यांमधनं बघतोय तर सगळ्यात बिझी आणि सर्वाधिक प्रवास करणारे प्रदेशाध्यक्ष असं म्हणावंसं वाटतंय. कारण एक दिवस तुम्ही अहेरीत असता, तिकडे पक्षप्रवेश करून घेता, दुसऱ्या दिवशी तुम्ही कागलला जाता, तिसऱ्या दिवशी इंदापूरला जाता, मग फलटणला जाता. तर हे सगळे पक्षप्रवेश झाले, त्याच्यानंतर वाटाघाटी झाल्या आणि हे सगळं असताना तुम्ही आणि तुमचा पक्ष वारंवार सांगत होता की तुम्ही त्या छोटा भाऊ मोठा भाऊच्या याच्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत नसून छोट्या भावाच्या भूमिकेत आहे. आणि असं असताना काल जेव्हा फायनल यादी आली तेव्हा 87 जागी तुमचे उमेदवार तुम्ही दिलेत हे ट्विटरच्या माध्यमातून पक्षातर्फे सांगितलं गेलं. तर आता 87चा आकडा गाठला गेला आहे. मात्र हे सगळं असताना गेल्या महिनाभर म्हणा किंवा दीड एक महिन्यात लाडकी बहीण त्यांनी जे नॅरेटिव्ह बदलल्यासारखं दिसतंय, चित्र ग्रामीण भागात खूप बदललेलं दिसतंय. आणि राष्ट्रवादी पक्षाचा विचार केला, दोन्ही राष्ट्रवादीचा, तर तुम्हाला तुमच्या समोर असलेलं गुलाबी आव्हान या सगळ्याला असं ठोस उत्तर नाहीये असं सध्याचं चित्र आहे. तर तुम्ही काय उत्तर घेऊन आता लोकांपुढे जाणार आहे? कारण आता दिवाळी झाली की प्रचार सुरू होतील. महाराष्ट्रामध्ये कधी ब्रँडच्या मागं माणसं कधी गेलेली नाहीत. नाही तर टाटा बिर्ला पण आत्तापर्यंत देशाचे पंतप्रधान झाले असते. त्यामुळे जाहिराती ब्रँडिंग याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही. राहिला प्रश्न आमच्या महिलांच्या लाडक्या बहिणीचा. लाडक्या बहिणीच्या ही जी योजना आहे ही योजना अचानक जाहीर केलेली योजना आहे.
रात्री ठरलं आणि सकाळी वाचलं असातला तो प्रकार होता, कारण आम्ही नाही, टीव्ही पण समोर बघितलं. याच्याबद्दल आता आपल्या याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशा पद्धतीने की आमच्या मनात आलं जाहीर केली असं झालं नाही, तर ती नीट विचार करून बजेटमध्ये दिलेली योजना आहे. तुम्ही स्वतः अर्थमंत्री होते. बजेटमध्ये हेड पाहिजे ना. लाडके बहिणीचं शीर्षक फायनान्स डिपार्टमेंटने जी पुस्तकं छापतात त्यात हेड मध्ये हेड यांनी उघडलेलं नाही. आणि त्या CAG पाठवून ट्रेजरीमधून मंजुरी घेऊन हेड, आता हे बाकीचे सगळे पैसे गोळा करून हे पैसे वाटतायत. आणि आता तर लाडकी बहीण योजनाही बंद केली आहे या सरकारने, कारण 122 योजना आचारसंहिता असल्यामुळं यांनी बंद केल्या. तसे पैसेही संपले आणि यांनी 1,00,000 1.25 लाख कोटीचं कर्ज मागितलं रिझर्व्ह बँकेकडे. 8 लाख कोटीचं कर्ज आहे प्लस 1.25 लाख कोटीचं कर्ज मागितलं. आणि लाडक्या बहिणींना जे पैसे मिळत आहेत त्या बहिणींना याच्यापेक्षा जास्त सुरक्षिततेची गरज आहे. आणि सुरक्षितता नाही, महिलांच्यावर अत्याचार वाढले, बालकांच्यावर अत्याचार वाढले. महिलांच्याबद्दल विधानं करताना संगमनेरला बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल काय बोलले हे जर त्यांचं विधान ऐकलं तर कुठलीही लाडकी बहीण यांना एक मत देणार नाही. अशा पद्धतीनं जर भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष जर अशा पद्धतीनं महिलांना वागवत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि आम्ही महाराष्ट्राला हे सांगतोय की आम्ही आमचं सरकार आल्यावर अशा व्यवस्था निर्माण करू की महिलांच्या केसाला धक्का लागणार नाही. अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण होईल की महिलांना कुणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. महिलांचे अत्याचार आणि लहान बालकांचे, मुलींचे अत्याचार, मुलींच्यावर होणारे अत्याचार हे पूर्णपणानं थांबवण्यात आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू. आणि ही लाडकी बहीण योजना विचार न करता राबवलेली आहे. आम्ही ही योजना अतिशय उत्तमपणानं चालवू आणि याला अधिक बळकटी देऊ. अधिक मी जाहीरनामा जाहीर झालेला नाही त्यामुळे त्यावर बोलत नाही, पण आम्ही महाराष्ट्रातल्या बहिणींना खरा लाडका भाऊ हाच आहे हा प्रत्यक्ष अनुभव देऊ आणि त्यांना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला निश्चितपणानं आमच्या लाडक्या बहिणी पाठिंबा देतील असं आम्हाला विश्वास आहे. जाहीरनाम्याचा आता तुम्ही उल्लेख केला पाटील साहेब, तो तुमचा एकटा तुमच्या पक्षाचा असणार आहे की तिन्ही पक्षांचा? महाविकास आघाडीचा, तिन्ही पक्षाचा. पण मग जर महाविकास आघाडीचा एकत्र जाहीरनामा असेल तर काँग्रेस कडून ज्या बातम्या येत आहेत त्यात तर लाडक्या बहिणीचा उल्लेख असायला हवा ना, कारण त्यांनी ती प्रॉमिस दिलाय की आम्ही तर 1500 नाही 2000 रुपये देऊ. अशा पद्धतीचं म्हणजे स्वतः खरगे बोलले, काँग्रेसच्या नेत्यांकडनं वारंवार हे बोललं जात आहे. काँग्रेस पक्षाने दुसऱ्या राज्यामध्ये या योजना राबवलेल्या आहेत. आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या योजना म्हणून काही महाविकास आघाडीचा जाहीरनामा समोर आणू, त्यावेळी आपल्याला याच्यावर प्रकाश पडेल. आता काही उत्साही असतात, काँग्रेसचे नेते नाहीत पण काही उत्साही लोक ते परस्पर काही हे ठरलं असं जाहीर करतात. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की अधिकृत जाहीर झाल्याशिवाय अशा बातम्याच तयार करू नये. खरं तर मला ना जागा वाटप आणि हे 3 पक्षांचं जे काय झालं गेल्या काही दिवसात ते सगळं विचारायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने आहे जे काल तासगावमध्ये बोललं गेलं त्याबद्दल. काल अजित पवारांनी जे आबा आता हयात नसताना केलेलं वक्तव्य ते खूप गंभीर वक्तव्य आहे. त्याच्यावर नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे. स्वतःची बाजू मांडायला जागा नाही आहे. तुम्ही त्या तत्कालीन मंत्रिमंडळात मंत्री होतात, तर तुम्ही सहकारी होतात, म्हणजे तेव्हा तुम्ही अजितदादांचेही सहकारी होतात आणि आबांचेही. नक्की काय घडलं होतं? नाही, असं आहे की आता आज आबा नाही आहेत. एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधानं त्यांच्या बाबतीत करणं आणि त्या माणसाला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. आणि आबा किती स्वच्छ होते, काय चांगल्या प्रतिमेचे होते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे डान्स बार बंदी करण्यात आबांचा किती पुढाकार होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. एक ते महाराष्ट्रातले लोकप्रिय गृहमंत्री होते आणि त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली आणि ती सही त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यांनी सही केली त्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सही केल्यावर ती फाईल ज्यांच्यावर आरोप होते त्यांना बोलवलं आणि त्यांना फाईल दाखवली. म्हणजे त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना बोलवून त्यांची फाईल दाखवली. म्हणजे या राज्यामध्ये काय चाललंय? मी आरोप करायचे, फाईल
आल्यावर ज्याच्यावर मी आरोप केले त्यालाच त्यांनाच बोलवायचं दाखवायचं. आणि फाईल दाखवायची. म्हणजे दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा हा प्रकार आहे. स्वभाव कसा, कशी अशी पद्धत असते का? आणि अजितदादांनी त्यांना ती फाईल बोलून दाखवली तर ती एवढी स्टोरी एवढी सांगायची नव्हती. आज ते देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी अडचणीत आणलं. आणि हे दोघं कसे सच्चे मित्र आहेत हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळलं. त्यामुळे वारंवार तिकडे जाऊन शपथ घेण्याचा जो प्रयत्न आहे तो त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. नाही, पण मी जो उल्लेख केला की तत्कालीन मंत्रिमंडळात तुम्ही मंत्री होते आणि तेव्हा तुम्ही सगळे एकाच पक्षात होते, तर ज्या पद्धतीने जर खरंच आर पाटलांनी सही केलेली होती तर याच्याबद्दल पक्षात बोललं गेलं असेल, त्यावेळी काही झालं असेल, अजितदादांनी प्रश्न विचारला असेल, असं काही घडलं होतं का तेव्हा? तुम्हाला काही आठवतं का? कारण तुम्ही तेव्हा मंत्री होता. मला तसं काही आठवत नाही. आणि त्यावेळी जर ते बोलले असते त्यांच्यासमोर तर त्यांच्या समोरासमोर चर्चा व्हायला पाहिजे होती. आता काय बोलायला हरकत नाही कुणाची. मूळ म्हणजे काय तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आरोप केला भोपाळला की 70,000 कोटीचा घोटाळा आहे. त्यांनी मग त्या MSC बँकेचाही घोटाळा काढला. पंतप्रधानांनी भाषण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी आणि आमच्या विनोद तावडेंनी बैलगाडी भरून कागद आणले होते. त्यावर प्रोसेस होऊन फाईल तयार झाली असेल, त्याची चौकशी करण्याची त्यांनी प्रस्ताव केला असेल, त्याच्यावर आर पाटलांनी सही केली असेल. आता ती सही करताना त्यांनी खुली चौकशी करावी असं लिहिलं का खुली चौकशी प्रस्तावित होती आणि त्यांनी सही केली? हे काय मला देवेंद्र फडणवीस कुठली फाईल दाखवत नाहीत त्यामुळे मला माहीत नाही की काय लिहिलेलं आहे. पण हा सगळा प्रकार झाला, चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर वारंवार अजित पवार हे सतत तिकडे जायचा प्रयत्न करत होते. त्याचा सगळ्याचा खुलासा त्यात होतो असं माझं मत आहे. आणि निवडणूक चालू असताना ज्या भारतीय जनता पक्षाने 70,000 कोटीचा घोटाळा आम्ही काय आरोप नाही केलेला, त्यांनी केलेला आहे. त्यांच्याच मांडीवर हे जाऊन बसले, त्यांच्याच मंत्रिमंडळात हे जाऊन बसले. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आरोप केले, त्यांना बरोबर केलं. भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांच्यावर आरोप केले, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. भारतीय जनता पक्षाने तर टोकाचे आरोप त्या नवाब मलिकांच्यावर केले. त्या नवाब मलिकांना आता मित्र पक्षाचे आमदार म्हणून उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे काय भारतीय जनता पक्षाचा अर्थ राहिला? म्हणजे लोकच आज भारतीय जनता पक्षाचे मतदार शॉकमध्ये गेलेले आहेत की कसा वागतोय हा पक्ष. ज्या पक्षावर स्वच्छ पक्ष, पार्टी विथ अ डिफरन्स असं म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पक्षाला काय झालंय हेच महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही. नाही, खरं तर हा आरोप प्रत्यारोपांचाच प्रश्न. आरोप नाही, माहिती दिली मी आरोप नाही. प्रश्न हे जे काल झाले ते आरोप होते, तासगावात झाले. आणि परवा आणि काल ज्या बारामतीत 2 सभा झाल्या त्या खूप चर्चेत आहेत. त्याच्यात पुन्हा एकदा भावनिक मुद्दे निघाले. आणि म्हणजे आपण विचार केला तर 4 महिन्यापूर्वीची बारामतीची निवडणूक आणि आता 4 महिन्यानंतरची सिच्युएशन बरोबर उलटी झाली आहे. मागच्या वेळी तुमच्याकडे विद्यमान खासदार होत्या सुप्रिया सुळे आणि त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. यावेळी विद्यमान आमदार अजितदादा आहेत आणि युगेंद्र हे उमेदवार दिले गेले आहेत. त्याच्यात आईनी सांगितलं होतं की असा उमेदवार देऊ नकात. मग पुन्हा घर फोडल्याचे आरोप, हे सगळे असे कौटुंबिक आरोप, इतके टोकाचे आरोप केले जातात. ह्या सगळ्या आरोपांकडे आता 2 पक्ष झाल्यावर कसं बघताय तुम्ही? नाही, हा त्यांच्या कुटुंबात काय चर्चा होते त्याची काय आम्हाला माहिती नसते. त्यामुळे ते कुटुंबातल्या झालेल्या चर्चा या बाहेर सांगायच्या नसतात. आणि ती घरातल्या चर्चा बाहेर सांगायची सुरुवात कोणी केली याची जर आपण माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं खाजगीत बोललेल्या, कुटुंबात बोललेल्या गोष्टी अशा बाहेर जाऊन बोलायच्या नसतात असं माझं मत आहे. एक घरातला प्रश्न घरात असतो. एकदा बाहेर रणांगणात कोणी उतरलं की मग ती लढाईच असते. त्यात घरात झालेल्या गोष्टी सांगत बसणं हे महाराष्ट्रातल्या मतदारांना अभिप्रेत आहे असं नाही आहे. आणि आता लढाई सुरू झालेली आहे. तिथं उमेदवार दिलेले आहेत, नवा चेहरा आहे, फ्रेश आहे आणि अतिशय नम्र आहे, बोलायला वागायला अतिशय चांगला नवा तरुण पवारसाहेबांनी दिलेला आहे. तो निर्णय पवारसाहेबांनी आणि त्यांच्या घरातल्यांनी ठरवलेला आहे. आता बघू काय होतं. नाही, पण म्हणजे आता मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की 4 महिन्यापूर्वीची लढत, तुम्ही म्हटलं की आता ही लढाई आहे, आणि आत्ताची लढत, या 2 ची जर तुलना केली तर तुम्हाला कोणती जास्त अवघड वाटते? 4 महिन्यापूर्वीची लढाई जी होती ती जरा अवघड वाटत होती. कारण मतदारांचा आम्हाला अंदाज नव्हता.
आणि आम्हाला असं वाटायचं की बारामतीला सगळ्यात कमी लीड मिळेल सुप्रियाताईंना. पण आम्हाला धक्का बसला की बारामतीने सगळ्यात जास्त लीड बारामती मतदारसंघानेच दिला. त्यामुळं बारामतीकर जे मनात आहे ते एक्सप्रेस करत नाहीत, बोलत नाहीत आणि मतदान केंद्रावर जाऊन पाहिजे त्या इच्छा खरी लोकशाही जर कुठं असेल तर ती बारामतीत आहे. प्रचंड खर्च दुसऱ्या बाजूने झालेला असतानाही 48,000 मताचं सुप्रियाताईंना लीड मिळणं या बारामतीकरांना माझा सलाम आहे. त्या बारामतीकरांनी असं करून दाखवलं की पवार साहेब काय आहेत. शरद पवार साहेबांनी बारामती शून्यातनं भारताच्या नकाशावर आणली. त्या पवार साहेबांच्यासाठी बारामतीकर जीवाचं रान करतात. हा त्या निवडणुकीत आम्हाला अनुभव आला. आता ही निवडणूक आमची तेवढी अवघड आहे असं मला वाटत नाही. म्हणजे पण समोर इतक्या टर्मचे आमदार आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तरीही तुम्हाला वाटतं की तुमच्या दृष्टीने ही लढत त्या मानाने सोपी असेल? कारण बारामतीकर तुम्ही आता जर मुलाखती घ्यायला गेला तर ते काही बोलणार नाहीत. पण आज जाऊन मतदान करताना त्यांनी किती मतदान केलं सुप्रियाताईंना. त्यामुळे बारामतीकर हे भारतातल्या एका सगळ्यात मतांमध्ये म्हणजे त्यांची जी मतं आहेत ती परिपक्व आहेत. आणि शाहू फुले आंबेडकरांची साथ देण्याची यशवंतराव चव्हाण साहेबांची जी नीती होती त्या विचारांना, तीच नीती शरद पवार साहेबांनी पुढं महाराष्ट्रात चालवली आहे. आणि त्याचा एक वेगळा असा संस्कार बारामतीकरांच्यावर झालेला आहे. त्यामुळे बारामतीकर शरद पवार साहेबांचे विचार सोडतील असं मला नाही वाटत. आणि त्यामुळे म्हणजे युगेंद्रचा मार्ग सुकर वाटतोय तुम्हाला आता? खरं तर आता मी सुरुवातीला पक्षप्रवेशांबद्दल बोलले. त्याच्यात जो घर फोडल्याचा आरोप आहे तो तुमच्यावर अहेरीत सुद्धा झाला की तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश करून घ्यायला गेले. मला स्वतःला उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारते की जे तुम्हाला सोडून गेले, तिकडे मंत्री झाले, त्यांच्यासाठी काही स्पेशल प्लॅनिंग आहे का? म्हणजे मग कागल असेल किंवा इकडे अहेरी असेल. आमचे अहेरीतले जे उमेदवार आहेत, भाग्यश्री अत्राम या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांचं काम आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि एक आदिवासी मुलगी, आदिवासी घरात जन्मलेली मुलगी अतिशय सामान्यपणाने सामान्य माणसांच्या घरात जाते, लोकांची सेवा करते, लोकांच्यापर्यंत पोचते, प्रचंड कष्ट करते. हे आम्ही अनेक वर्षापासून बघतोय. आणि तिथं बाबा अत्राम तिथं आज मंत्री आहेत. त्यामुळं यांना त्याच्यातनं पुढे जाण्याची संधी नव्हती. त्यांच्यात काय झालं त्या स्वतःहून आमच्याकडे आल्या. आम्ही काय गेलो नव्हतो. तुमच्यावर पुन्हा घर फोडल्याचा आरोप झालाच. त्या आमच्याकडे आल्या आणि आम्हाला त्या मतदारसंघात उमेदवार पाहिजे होता. त्यांची इच्छा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पण मला 1-2दा त्या भेटलेल्या की आम्हाला तुमच्याकडे काम करायचंय. त्यावेळी मी टाळलं. पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्या निर्धाराने म्हटल्या नाही मला यायचंच आहे. आधीपासून त्यांची ती मानसिकता होती. आज त्या आमच्यात आल्यात, त्या आमच्यात उमेदवार आहेत आणि त्या ही निवडणूक जिंकतील. आणि नव्या पिढीतला एक नवा माणूस, नवी महिला, नवा चेहरा अहिरी पण मान्य करेल. नाही, पण त्याच्यातनं 2 प्रकार आहेत. म्हणजे काही लोक म्हणत होते की प्रचंड इन्कमिंग आहे शरद पवारांच्या पक्षात, कारण लोकसभेचा निकाल पाहता 10 पैकी 8 जागा जिंकल्या आणि म्हणून. आणि तेव्हा दुसरीकडे महायुतीचे जे सगळे नेते होते ते असं म्हणत होते की त्यांच्याजवळ उमेदवारच नाही, त्यामुळे जो येईल त्याला उमेदवारी दिली जाते. तर हे दोन टोकाच्या पद्धतीने बोललं गेलं या सगळ्या पक्षप्रवेशांबद्दल. आणि आता जे 87-88 उमेदवार आहेत त्याच्यात असं झालंय की उमेदवार नाही तर जो येईल त्याला उमेदवारी द्या. आता उदाहरणार्थ कागलचे समरजित घाटगे हे तिथं त्यांची पारंपरिक लढाई आहे. आणि अनेक वेळा ते एकमेकाच्या विरोधी लढलेले आहेत. आणि स्वतः समरजित घाटगेंचे वडील जे होते ते देखील आमच्याबरोबर अनेक वर्ष काम करत होते. त्यामुळं ते काय अपरिचित नव्हते. त्यामुळं ते आमच्या पक्षात आले. तुम्ही नावं घ्या, मी त्या प्रत्येकाचं रिझन आहे. कुणी आलं आणि ये बाबा आमच्याकडे उमेदवार नाही असा उद्योग कुठंच केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 उमेदवार असतानाही आम्हाला जो निवडून येण्याची शक्यता आहे आणि जो त्या ठिकाणी योग्य उमेदवार आहे अशा उमेदवारांना आम्ही उमेदवाऱ्या दिलेल्या. नाही, खरं तर मला त्या प्रश्नाकडेच यायचं आहे. आणि प्रचंड उत्सुकता सध्या ज्या विषयाची आहे त्या विषयाकडे यायचं आहे, ते म्हणजे जागा वाटप.
जे काल आता अर्ज भरण्याची तारीख संपली आणि मग आता आम्हीच याद्या काढतो की चला बहुतेक 100हून अधिक जागी काँग्रेस आहे. तुम्ही यादी जाहीर केली ट्विटरवर, पण दरम्यानच्या काळात साधारण महिना दीड महिना ज्या बैठका चाललेल्या होत्या त्या बैठकांमध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. कारण मग एक पत्र बाहेर आलं, ते पत्र शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना पाठवलं गेलं. मग अशा बातम्या आल्या की आता अचानक असं ठरवलं गेलं की नाना पटोलेंशी आम्ही बोलणारच नाही. या सगळ्यामध्ये सगळ्यात समंजस भूमिकेत तुम्ही होतात. तर तुम्ही तिथे म्हणजे रेफरीच्या भूमिकेत होतात, काय होतं? आणि मग काल जेव्हा जागा आल्या तेव्हा लक्षात आलं की जिथे शरद पवारांचा पक्ष फक्त 60-70च जागा लढेल असं वाटत होतं, तिथे 87-88 मिळाल्यात. म्हणजे हे कसं आम्ही साधलं? आमच्याकडच्या 2 जागा, एक CPI ला शिरपूरची जागा दिली हो. आणि कळवणची जागा CPM ला आम्ही दिली. हो. हे आमचे मित्र पक्ष म्हणून त्यांना 2 जागा दिल्या. शिवसेना देखील म्हणजे मग तुमच्या 89 होतील. हां, आमच्या तशा 91 झाल्या होत्या, पण आम्ही 2 जागा आणखीन काल परवा सोडल्या. त्यामुळं शरद पवार साहेब शेका पक्षाशी देखील शिवसेना बोलते, त्यांचाही हे चर्चा होईल. त्यावेळी तेही त्यांच्यातल्या काही जागा सोडतील, काँग्रेसही त्यांच्या मित्रपक्षांना काही जागा सोडतील. त्यामुळे तुम्हाला जो नंबर आहे तो 4 तारखेला संध्याकाळपर्यंत कळेल असं मला म्हणजे विश्वास त्या आहे. बंडखोऱ्या वगैरे त्या सगळ्या हे झाल्या. खरं तर तो प्रश्न विचारायचा आहे जयंत पाटीलजी की म्हणजे सगळीकडे प्रचंड घोळ असताना तुमच्या पक्षात फार घोळ नाही असं दिसत होतं. मात्र तरीही ज्या काही 4-5 गोष्टी घडल्या, जसं तुम्ही श्रीगोंदाच्या जागेसाठी आग्रही होतात, सांगोल्याच्या जागेवर 2 उमेदवार होते, नंतर भूम परांड्याच्या जागी मला आठवतंय परवा तुम्हीच पत्रकार परिषद घेतली, तिथेच पत्रकारांनी प्रश्न विचारला की उबाठाचे उमेदवार असताना तुम्ही तिथे जाहीर केलं. तर हे सगळ्या गोष्टी का घडल्या? म्हणजे वाटाघाटी होऊ शकल्या नाही म्हणून घडल्या, कार्यकर्त्यांचा रेटा होता म्हणून झाल्या, नक्की काय घडलं? नाही, असं आहे की आता सांगोल्याचं उदाहरण देईन. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेका पक्षाचे नेते आहेत, अतिशय चांगले आहेत, निवडून येतील अशी त्यांची आजची परिस्थिती आहे. शिवसेनेने देखील एक उमेदवार उभे केलेले आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने, आणि एकनाथ शिंदेचे एक उमेदवार आहेत. त्या सगळ्यांचं चित्र बघितलं तर माझी खात्री आहे की शेका पक्षाचे उमेदवार फार चांगल्या पद्धतीनं निवडून येतील. तुम्ही परांड्याला गेला तर परांड्याला राहुल मोटे जे मागच्या वेळी फार कमी मताने पराभूत झालेले ते पुन्हा निवडून येतील अशी आजची तिथली परिस्थिती आहे. पण त्या ठिकाणी शिवसैनिकांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. आता आमच्या चर्चा चालू आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी अर्ज काढून घेतला तर बरं होईल, कारण ती जागा आम्हाला सुटलेली होती आणि आमच्या नावाने सुटलेली भूम होती. परांड्याची जागा तुम्हाला सुटली होती, पंढरपूरची जागा आम्हाला सुटलेली होती आमच्या चर्चेमध्ये. पण तिथे त्या ठिकाणी काँग्रेसने एक उमेदवार दिलेले आहेत. असे 1-2-3 ठिकाणी आहेत, त्या आमच्या आज उद्या काही प्रश्न संपतील. खरं तर मला 2 गोष्टींबद्दल विचारायचं आहे ज्याच्याबद्दल खूप आश्चर्य वाटलं. म्हणून एक तर मोहोळमध्ये तुम्ही आत्ता जेव्हा हिंदीची मुलाखत सुरू होती सांगितलं की आम्ही 11 लाडक्या बहिणींना उमेदवारी दिली. तिथे अगदी युवा मुलगी, तिला तुम्ही तुमच्या हाताने AB फॉर्म दिला होता आणि अचानकपणे तो AB फॉर्म परत घेतला गेला, तिला माघार घ्यायला सांगितलं गेलं. ते का घडलं? आणि दुसरं, इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत होते तरी सुद्धा किशोर जोरगेवार तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते. पक्षप्रवेशा म्हणजे आमच्याकडे तर बातमी चालली होती की थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार, ते पक्षप्रवेशासाठी वाट बघत असताना त्यांना पक्षप्रवेश दिला गेला नाही. या 2 घटना, या 2 गोष्टी का घडल्या? म्हणजे आम्ही किती सिलेक्टिव्ह आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पण ते तर विद्यमान आमदार होते, अपक्ष आमदार. नाही, काही आमच्या आघाडीतल्या चर्चेत आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकलो नाही. आणि पण म्हणजे असं खरंच होतं, काँग्रेसने विरोध केला होता? नाही, आता आघाडीतल्या चर्चा असं बाहेर सांगणं योग्य नाही, पण आम्ही त्यांना अकोमोडेट करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची इच्छा होती आमच्या पक्षात येऊन आमच्या पक्षाकडून लढायची. आता दुसरा प्रश्न आहे की सिद्धी कदम ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेली मुलगी आहे, अतिशय हुशार मुलगी आहे आणि आम्ही तिला पहिल्यांदाच भेटलो. आमच्या त्या ठिकाणच्या गणितामध्ये त्यांना सिद्धी कदमला जास्त पाठिंबा मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण त्या मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते सगळे एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रितपणाने आग्रहाने पवार साहेबांना भेट दिली
आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी आम्हाला यांना हे करायचंय. मग आम्हाला निर्णय बदलावा लागला. सिद्धी कदम ही आमच्या पक्षाची भविष्यकाळात काम करत राहिली तर मला वाटतं पण यावेळी त्या चांगलं. युवा मुलीवर थोडा अन्याय झाल्याची भावना आहे. अन्याय झाला म्हणजे तिला आम्ही उमेदवारी दिली, तिला काही राजकारणाचा बिचारीला अनुभव नाही, पण तिथल्या त्या मतदारसंघातल्या देखील त्यांनी एकत्रित एक भूमिका घेतली. शेवटी कार्यकर्ते लोक काय म्हणतात याला महत्त्व देऊन आम्ही तो निर्णय शेवटी बदलावा लागला. जयंत पाटीलजी, खरं तर आपल्याजवळ 3-3.5 मिनिटंच उरले आहेत आणि माझ्याजवळ खूप महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. एक तर तुम्ही मगाशी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की त्या महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये नेमकं व्हायचं काय. बाहेर ज्या बातम्या यायच्या की प्रचंड नाराजी काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये, काय आहे की मीडियाचा टाइम कन्झ्युम करण्यासाठी अशा बातम्या येणं फार महत्त्वाचं म्हणजे असं काहीच व्हायचं नाही. काहीच व्हायचं नाही. फार चांगले आम्ही एकमेकाशी हसत खेळत बसायचो. आणि पण मग ते पत्रवित्र का पाठवले जायचे. असं होतं ना, थोडंसं तरी नाट्य रंगलं पाहिजे की नाही. असं काहीच करायचं नाही. झालं आमच्या जागा वाटप झाल्या, निघालो घरी. मग त्याच्याशिवाय तुम्ही आम्हाला इतकं कव्हरेज दिलं सगळ्या मीडियाने, याचंही आभार मानले पाहिजेत. पण प्रश्न तो नाहीये. प्रश्न काय आहे, महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे दर पडले आहेत, महाराष्ट्रात कापसाचे दर पडलेले आहेत. एवढी शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे की सरकारने त्यांना मदत केलेली नाही. कांद्याची काय अवस्था आहे ते बघितलं, संत्री मोसंबीची, तिकडं केळीची काय अवस्था आहे. महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत संकटात आहे. महाराष्ट्रामध्ये जनता नाराज आहे. आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता मध्ये माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ते एक तरुण शेतकरी सांगतोय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा 13 साली 6,000 रुपये सोयाबीनला दर मिळाला पाहिजे म्हणून सांगितलं. आज 24 सालात त्याला 3200 रुपये दर मिळालाय. तुमची परवानगी असेल तर तो व्हिडिओ दाखवेन मी. नाही, पण याचा अर्थ महाविकास आघाडीच्या बैठकीत काही झालं नाही. प्रचंड चांगली चर्चा झाली. काही झालं नाही, चर्चा झाली. पण साधक अतिशय खेळीमेळीची चर्चा होती. कोण कोणाच्या वाद अजिबात नव्हते. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता तुम्हीच सांगितलं की साधारण 90 पर्यंत तुमच्या जागा आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या सुद्धा साधारण त्याच दरम्यान एक 90 थोडे जास्त आहेत, 96च्या आसपास, 95-96च्या आसपास. आणि काँग्रेसचे फार काही नाही आहेत, 101-102च्या आसपास, जरा पुढे असतील. म्हणजे सगळ्यांच्या जागा या जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे सगळ्यांना मुख्यमंत्री पदाची संधी आहे. ते तुम्ही मध्यंतरी म्हणाले होते की त्या मुख्यमंत्री पदासाठी खूप उठाबशा काढाव्या लागतात. ते काय होतं आणि म्हणजे तुम्ही आता तयारी करायला घेतली आहे की नाही? नाही, असं आहे की महाराष्ट्र हा मोठं राज्य आहे, एवढं सोपं राज्य नाही. आणि महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांचे अनंत प्रश्न आहेत. ते प्रश्न समजून घेणं, सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरणं, प्रत्येक जिल्ह्यातले इश्यूज समजून घेणं, हे समजल्याशिवाय ही वाट तशी खडतर आहे. आणि त्यामुळं त्याचा अर्थ तो आहे मी जे म्हटलं ते. त्यामुळं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं एवढं सोपं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही स्वप्न पडणं रॉंग आहे की आता मी मुख्यमंत्री होणार. आधी मेजॉरिटी आली पाहिजे. मेजॉरिटी आल्यानंतर मग आम्ही एकत्रित बसून ठरवू, असा आमचा भाग आहे. आता समोर कसं आहे की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष प्रोजेक्ट करतोय. तर देवेंद्र फडणवीसांचा चेहरा प्रोजेक्ट करतायत आणि ते मुख्यमंत्री होणार असं अमित शहांनी पण सांगितले की भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढणार. त्यामुळं ते साधारण मुख्यमंत्री होतील असं महाराष्ट्रात आजचं चित्र दिसतंय. पण महाविकास आघाडीचे 3 दावेदार आहेतच ना मुख्यमंत्री पदाचे. कोणी दावा केलेला नाही. आम्ही सगळे खेळीमेळीनं सत्ता आणायची ह्याच्यावर पहिली प्रायोरिटी देतोय. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नावाचा बद्दल संजय राऊत बोलतात, नाना पटोलेंचे कार्यकर्ते बोलतात, तुमच्याबद्दल सूचक वक्तव्य केलं जातं. उद्धव ठाकरे तर आमच्या सरकारच्या आधीच मुख्यमंत्री होते. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या बद्दल कोणाची काही दुमत होण्याचं कारण नाही. प्रत्येकाचं हे असतं. आता त्याच्या खोलात नाही, आम्ही सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतोय. बघूया आता महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीला आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे. खरंच जयंत पाटीलजी, पहिली जी जागा वाटपाची लढाई होती ती यशस्वीरित्या पार केली गेलेली आहे. आता खूप मोठी लढाई पुढे आहे, अगदी 21 दिवसांवर आलेली आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा आणि आज वेळ दिलात त्यासाठी आभार. धन्यवाद. आणि मी व्यासपीठावरती आमंत्रित करते
मनीषा ॲग्रो सायन्सेसचे अनिकेत कदम आणि एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.